वसईत पिसाळलेल्या कुत्र्याने 7 ते 8 जणांना चावा घेतला। आज गुड फ्रायडे असल्याने सकाळी 9च्या दरम्यान ख्रिस्ती बांधव प्रार्थना करून चर्चमधून बाहेर निघत असताना एका मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला। तिला वाचवणाऱ्या जाणाऱ्या दोघांचाही कुत्र्याने चावा घेतला। त्यानंतर पुढे जात आणखी 4 जणांचा चावा या कुत्र्याने घेतला। ही घटना वसईच्या रानशेत गावातील दयामाथ चर्च या ठिकाणी घडली होती। कुत्र्याच्या या चाव्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या टीमनं मोठ्या शिताफेनं पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश मिळवलं। वसई विरार महापालिकेच्या डीएम पेटीट रुग्णालयात सर्वांना इंजेक्शन देण्यात आलं। मागील महासभेत भटक्या श्वानांचा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावर पालिकेने श्वान शेल्टर उभारण्याचा प्रयत्न चालू असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता पालिकेने लवकरात लवकर भटक्या श्वानांचा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आज सकाळच्या वेळेत मला आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी फोन केला होता। लगेचच आम्ही डीएम पेटीटला पोहोचले। जवळपास 7 ते 8 लोकांना हा पिसाळलेला कुत्रा चावलेला आहे। रानशेत गाव म्हणून आहे, तिथे दयामाता चर्चच्या जवळ अशा 2 ठिकाणी त्या कुत्र्यांनी अटॅक केलेला आहे। एक लहान मुलगी होती आणि 2 महिला आणि 3 पुरुष असे होते। आणि वाईट एवढंच वाटते की कुठेतरी महानगरपालिकेने सदर विषय गांभीर्याने घेऊन गेल्या महासभेला पण आम्ही हा विषय घेतला होता। त्यावेळी आपले उपमहापौर मार्शल ऑफिस साहेबांनी सदर विषयाचा पाठपुरावा सुरू केलेला आहे। डॉग शेल्टरसाठी त्यांचा प्रयत्नही चालू आहे। तर कुठेतरी महानगरपालिकेने श्वानांसाठी उपाययोजना राबवाव्यात हीच विनंती महानगरपालिकेला आहे। त्यानंतर आम्ही भानुदास पाटील जे इन्चार्ज आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर त्या कुत्र्याला पकडण्यात आलं आहे। मी मार्गारेट परेरा मर्सीस येथून सांगत आहे। आजपर्यंत आपण फक्त पेपरमध्येच बातम्या वाचत असतो की श्वानांचा हल्ला, चावा घेऊन मृत्यू, पण आज हे थरार नाट्य आम्ही स्पष्ट आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। आज शुभ शुक्रवार सर्व भाविक चर्चमध्ये 2-2.5 तास यात्रा करून आलेले आणि शांतपणे बाहेर पडत होते। इतक्यात अचानक लोकांचा खूप आवाज ऐकू आला। बघितला तर एक कुत्रा लहान मुलीवर हल्ला करून तिला चावत होता। तिला सोडवायला गेलेल्या आणखी 2 माणसांना त्याने तिथे हे केलं। तसाच तो धावत पुढे आला। लोक सैरावैरा झालेली होती, भीतीचं वातावरण होतं आणि अशातच त्याने आणखी 4 लोकांचा चावा घेतला। दृश्य खूपच भयानक होतं आणि हे दिवसेंदिवस वाढतच चालले। नेहमी त्या चर्चच्या कंपाऊंडच्या पार्किंग प्लेस मध्ये असेच हे कुत्रे फिरत असतात, कारण लहान मुलं त्या ठिकाणी नेहमी खेळत असतात। आणि आमची फक्त एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर महानगरपालिकेच्या लोकांनी या भटक्या कुत्र्यांना पकडून नेऊन सुरक्षित जागी सोडावं, म्हणजे सामान्य माणसाच्या जीवावर बेतणार नाही। कारण आज देवाच्या कृपेने इंजेक्शन एवढ्या लोकांसाठी अवेलेबल होती, पण बऱ्याच वेळेला स्टॉक संपलेला असतो आणि मग कुणाचा तरी जीव जावा आणि जीव गेल्यानंतर मग धावाधाव व्हावी, त्यापेक्षा आधीच आपण काळजी घेतलेली बरी। आज सकाळी मी चर्च मधून येत होती, मग जेव्हा मी आली तेव्हा एक भयानक कुत्रा माझ्या मागे लागला आणि त्याने मला चावलं। बट मी त्याला माझ्यापासून दूर करायचं ट्राय करत होती, पण तो जातच नव्हता। मला असं पकडून ठेवलेला की मी जाऊच नव्हती। कुठे चावलं तुम्हाला? पायावर।